नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, चेतन मोहन आरोसकर यांच्या कालवण या पुस्तकातील स्पेशल रूम नंबर 3 ही कथा आज आपण वाचणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल किंवा यापूर्वी चॅनल जर सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला, कथा कशी वाटली ते आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कळवा. स्पेशल रूम नंबर 3. रिसेप्शन काउंटरवर बेल वाजली. तसं नर्सनं वळून बघितलं. बेल रूम नंबर 3 मधून दाबली होती. काय आजोबा? नर्सनं रूमच्या दारात उभं राहत विचारलं. रूमच्या खिडकीजवळील कॉटवर एक वयस्क गृहस्थ झोपले होते. आज हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन त्यांना 15 दिवस झालेले. या 15 दिवसात त्यांना कोणीही भेटायला आले नव्हते. आजोबांनीच खुणेनेच नर्सला आत बोलावले. नर्सच्या आधाराने भिंतीला टेकून बसले. हात हलवून थँक्स पण म्हटलं. बसा हा, म्हणत नर्स गेली. आजोबा खोलीत परत एकटेच राहिले. हॉस्पिटलमध्ये आल्यापासून त्यांचा हाच दिनक्रम चाला होता. साधारण तास 2 तास बाहेर बघितलं की परत बेल, की नर्स नाहीतर विठोबा येऊन त्यांना झोपायला मदत करायचे. विठोबा म्हणजे हॉस्पिटलचा वॉर्ड बॉय. सदैव हसतमुख असलेला विठोबा आजोबांबरोबर गप्पा मारत बसायचा. त्याची कंपनी आजोबांना खूप आवडायची. सतत 2दा नर्स आली की लगेच विठोबा कुठे म्हणून विचारत. विठोबाच्या येण्याकडे नेहमी डोळे लावून बसत. हॉस्पिटलच्या खिडकीतून आजोबांना समोरच्या इमारतीतील तळमजल्यावरील खानावळ स्पष्ट दिसायची. खानावळीत येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ टिपण्यात त्यांचा वेळ जाई. असेच आज ती समोरची वर्दळ बघत बसलेले. वेळ कधी गेला कळलंच नाही. दुपारी ठरल्या वेळी विठोबानं त्यांचा जेवणाचा डबा आणून दिला. आजोबांनी सावकाश जेवणाला सुरुवात केली. साधारण अर्धा अधिक डबा संपवून बाजूला ठेवलेल्या ट्रेमध्ये हात धुतले व परत बाहेर बघत बसले. थोड्या वेळाने नर्स आली. नेहमीच्या गोळ्या देऊन गेली. आजोबा आराम करा आता, म्हणत जाताना फॅन सुरू करून गेली. हे रुटीन आता नेहमीच झालेलं. दिवस कसा तरी निघून जाई, पण रात्र संपता संपत नसे. सकाळपासून मोठ्या मुश्किलीनं एकवटून ठेवलेले मनोधैर्य संध्याकाळच्या दिवे लागणी सोबत गळून पडायचं. परत छातीत धडधड, सैरभैर मन यांच्या चक्रात आजोबा बेचैन होत. 15 दिवसापूर्वीची ती घटना आठवली की ते अजूनच सैरभैर होत. त्या सकाळी आजोबा नेहमीप्रमाणे बाजारहाट करून घरी आले. दाराची लॅचकी काढली आणि दिवाणखान्यात शिरणार तोच अचानक छातीत कळ येऊन जमिनीवर कोसळले. शुद्धीवर आले तेव्हा छातीतून भयानक वेदना जाणवत होत्या. श्वास कोंडला होता. शेजाऱ्यांनी त्यांच्या फॅमिली डॉक्टरला बोलावले. डॉक्टरांनी लगेच ऍडमिट करण्याचा सल्ला दिला. आज त्या घटनेला बरोबर 15 दिवस झाले होते. सकाळी ओढवलेल्या त्या अनपेक्षित प्रसंगाने आजोबांचं आजपर्यंत बसवलेलं नीटनेटकं रुटीन पूर्णपणे डिस्टर्ब झालं. तो प्रसंग त्यांच्या आयुष्यातील पुढील अगणित प्रश्नांच्या मालिकांची नांदीच ठरला. गेल्या 15 दिवसात मनाच्या दोलायमान स्थितीवर ताबा मिळवता मिळवता आपल्याला वेळ लागणार की काय असं त्यांना वाटायला लागलं. त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट म्हणण्यापेक्षा टाकून गेलेले त्यांचे शेजारी गेल्या 15 दिवसात एकदाही त्यांची खुशाली घ्यायला, विचारपूस करायला फिरकले नव्हते. काल परवापर्यंत आपले शेजारी, आपली कॉलनी, त्यातील माणसं म्हणजे जणू आपलं कुटुंबच वाटावं असा आपलेपणा. नेहमीचे संबंध असताना आपण अचानक असे एकाकी कसे पडलो ह्याचं त्यांना राहून राहून आश्चर्य वाटायचं. शहरात त्यांचे कोणीही नातेवाईक नव्हते. एकुलती एक बहीण, ती पण दूर विदर्भात लग्न होऊन गेलेली. मुंबईला कधी आली तर मात्र घरी येऊन भेटून जायची. हा, पण तिचा एकदा फोन आल्याचं मात्र रिसेप्शनिस्टनं रूममध्ये येऊन सांगितल्याचं त्यांना आठवत होतं. त्यावेळी तेवढ्या चौकशीनेही ते केवढे सुखावले होते. जीवनात आपलं हक्काचं माणूस असणं किती महत्वाचं आहे ते माहीत होतं, पण आज ते सत्य एवढ्या दाहक स्वरूपात समोर येईल असं त्यांना कधी वाटलंही नव्हतं. दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलची पहाट नेहमीसारखीच फिनेल स्पिरिटच्या वासात उजाडली. आयानं येऊन फरशी पुसली. खोलीतलं बेसिन धुतलं.
आजोबांच्या बेडवरची चादर बदलली आणि गेली. सकाळचा दूध पावाचा नाश्ता झाला. फरशी सुकायला म्हणून लावलेला फॅन अजूनही गरगरत होता. नर्सनं सकाळच्या गोळ्या दिल्या. आजोबांचं रुटीन सुरू झालं. चांगलं चालतं बोलतं शरीर अचानक जखडलं गेलं. शरीरातील वाढलेली थरथर, थकवा आणि स्ट्रॉंग औषधांच्या चक्रात मन कमकुवत आणि भावूक होत गेलं. आजारपण आपला आत्मविश्वास हिरावून घेतंय हे समजूनही आता त्याचा काही उपयोग नव्हता. उतारत्या वयाचा तगादा आणि एकाकीपण सगळंच हळूहळू संपवू पाहत होतं. अशीच एक हॉस्पिटलची संध्याकाळ. आजोबा त्यांच्या रूममध्ये एकटेच. बाकी स्टाफ आपापल्या कामात व्यस्त. अचानक रूम नंबर 3 मधून किंचाळण्याचा आवाज येऊ लागला. तसे सगळे तिकडे धावले. आजोबा काय झालं? समोरच्या कॉटवर आजोबा घाबरलेल्या अवस्थेत ओरडत होते. डोळ्यात साक्षात भीती उभी होती. डोळ्यांच्या शिरा ताठरल्या होत्या. विठोबानं जाऊन त्यांना जवळजवळ मिठीतच घेतलं. आजोबा, आजोबा घाबरू नका. काय झालं? आजोबा मात्र विस्फारलेल्या नेत्रांनी जमिनीकडे बोट दाखवत किंचाळत होते. नर्सनी बघितलं. जमिनीवर एक रिकामी इंजेक्शनची सिरिंज पडली होती. आजोबा घाबरू नका. अहो साधी रिकामी सिरिंज आहे ती. नर्सनं ती उचलून आजोबांच्या डोळ्यासमोर धरली. आजोबांना शांत व्हायला मात्र बराच वेळ लागला. कसला भास झाला होता कुणास ठाऊक. आजोबा दिवसागणिक स्वप्न आणि भास यांच्या साखळीत गुरफटत होते. असेच आणखी 2 दिवस गेले. आता आजोबांनी खाणं जवळजवळ सोडलंच होतं. नको नको त्या भयानक विचारांचा परिणाम शरीरावर दिसू लागला. अशाच एके दिवशी दुपारी ते खिडकीतून खानावळीतील वर्दळ बघत बसलेले. काय म्हणताय आजोबा? विठोबानं रूममध्ये येत विचारलं. आजोबांनी चमकून बघितलं. अरे आज लवकर कसा आलास? विठोबाच्या दर्शनानं आजोबा खुश झाले. आज तासभर जादा गप्पा होणार या विचाराने सुखावले. दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. गप्पांच्या ओघात मध्येच विठोबानं बरेच दिवस विचारायचा म्हणून ठरवलेला प्रश्न आजोबांना विचारलाच. प्रश्न ऐकून आजोबा खिन्न हसले. अरे जमलंच नाही रे कुठे. खूप प्रयत्न केले पण पत्रिकेत लग्नाचा योग नव्हता. त्याला कोण काय करणार? नशिबात हे भोग भोगायचे होते म्हणायचं. दुसरं काय? आजोबा काहीसे दुखावले. विठोबा बरोबर बोलता बोलता आवाज हळूहळू होत गेला आणि शेवटी स्वतःशीच कुजबुजल्यासारखे बोलू लागले. बोलताना बाजूच्या भिंतीवर पडलेल्या कसल्याशा डागांना चाळा म्हणून स्पर्श करत होते. आई वडील असेपर्यंत विशेष जाणवलं नाही रे. पण आई वडिलांच्या मृत्यूने पुढील काही गोष्टींची जाणीव मात्र नक्की झाली. त्यांच्या जाण्याने मी पूर्णपणे एकाकी पडलो. अगदी खऱ्या अर्थाने एकटा. आजोबा थोडा वेळ थांबून परत पुढे बोलू लागले. हृदयविकाराचा झटका येऊन ऍडमिट झाल्याच्या दुपारी जेव्हा नर्सनं मी शुद्धीवर आल्यावर सांगितलं, आजोबा डॉक्टरांनी फक्त लिक्विड द्यायला सांगितले. रव्याची खीर किंवा लापशी वगैरे घरून आणायला सांगा. तिच्या त्या बोलण्यावर काय उत्तर द्यायचं मला समजेना. माझा गोंधळलेला चेहरा बघून नर्स पुढे म्हणाली होती, आजोबा घरी कुणी नाही का तुमचं? तिच्या त्या प्रश्नाने तर मी तेव्हाच मेलो रे. बिन लग्नाचा, बिन माणसांचा, एक सधन एक एकाकी मनुष्य प्राणी ठरलो. भोवळ आल्यासारखं झालं. जवळच्या हक्काच्या माणसाविना जीवन एवढं भयानक असतं ही कल्पना कधी मनाला शिवलीच नव्हती. पण ती आव असून समोर उभी होती. आता पुढे प्रश्न, प्रश्न आणि फक्त प्रश्नच. आजोबा आपल्याच तंद्रीत बोलत होते. विठोबा खजील झाला. उगाच आपण तो प्रश्न विचारला असं त्याला वाटलं. बरं आजोबा निघतो आता. तुम्ही जरा आराम करा. विठोबा विषय संपवत तिथून सटकला. आजोबांचं त्याच्याकडे लक्ष नव्हतंच. ते केव्हाच आपल्या भूतकाळात गटांगळ्या खात भकास भविष्याची चाहूल लागून घाबरले, सैरभैर झाले. विठोबा गेला पण आजोबांचं मन थाऱ्यावर येईना. यातच दुपार सरली. दिवसागणिक आजोबांचं शरीर थकतच गेलं. आता त्यांनी उठून बसायचंही सोडलं. मनानेच कच खाल्ल्यावर शरीर साथ देईना. औषधांचा योग्य तो परिणाम होईना. खिडकीतून दिसणाऱ्या आपल्या छोट्या विश्वासीही त्यांची कायमची फारकत घेतली. हॉस्पिटलमध्ये आजोबांना येऊन आज 25 दिवस झाले होते.
या दिवसात त्यांनी बरीच मानसिक स्थित्यंतर अनुभवली. शरीरातील थरथर वाढत होती आणि शेवटी बोलणंही खुंटलं. हॉस्पिटलची अशीच एक संध्याकाळ. नर्स येऊन रूममधील दिवे लावून गेली. आता परत तिची फेरी रात्री 9 वाजता. गोळ्या द्यायला. आजोबा एकटक समोरच्या भिंतीकडे बघत होते. दिवसभर झोपून राहिल्याने जड झालेली, तांबरलेली नजर स्थिर. समोरच्या भिंतीवर. चेहरा निर्विकार. मनात प्रचंड उलथापालथ सुरू. त्याचा परिणाम म्हणून फक्त डोक्याच्या शिरा तेवढ्या ताठरत गेल्या. हृदयाचे ठोके वाढले. भावनिक सगळी उलथापालथ डोळ्यात साठवली आणि फक्त हाताची तेवढी हालचाल झाली. हाताला एक झटका बसला. हात बेडजवळ भिंतीवर लावलेल्या त्यांच्या बेलवर आदळला आणि रूम नंबर 3 मधून आजोबांकडून शेवटची बेल दाबली गेली. धन्यवाद. अशाच वेगवेगळ्या कथा, कादंबरी आणि कवितांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ, कथा तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक्यू.